इतर अशा भरपूर सणांच्या खूप साऱ्या रेसिपी ह्या येतच असतात, पण म्हटलं आता शिवजयंती येते तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिवसानिमित्त एक छानसा केक बनवूया। तुम्ही बघू शकता केक अगदी किती छान स्पॉन्जी झालेला आहे आणि हा खाण्यासाठी सुद्धा खूपच छान लागतो आणि खूप इझिली हा कट होतोय। तुम्ही बघू शकता खूप छान असा स्पॉन्जी केक तयार झालेला आहे। रेसिपी करायला अगदी सोपी आहे, घरातलेच साहित्य आहे। तुम्हालाही असा स्पॉन्जी आणि छान चविष्ट केक घरीच बनवायचा असेल तर हा व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा। केक बनवायला सुरुवात करण्याच्या आधी श्री स्वामी समर्थ। चला तर मग केक बनवण्यासाठी मी इथं 2 वाटी रवा घेतलेला आहे। रवा तुम्ही कुठलाही वापरू शकता, जाड बारीक। मी इथं 2 वाटी बारीक रवा घेतला। जाड रवा जरी असला तरी तो आपल्याला मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचा आहे आणि ज्या गाळणीने आपण पीठ गाळतो त्या गाळणीने याला आपल्याला चाळून घ्यायचं आहे। शक्यतो रवा घेताना हा बारीकच रवा घ्यायचा आहे। सर्व रवा हा तुम्ही बघू शकता गाळून झालेला आहे। यानंतर 1 वाटी साखर घ्यायची आहे आणि तिला मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यायची आहे, म्हणजे तिची पिठी साखर बनवून घ्यायची आहे। तुमच्याकडे जर आधीच पिठी साखर असेल तर ती घेतली तरी सुद्धा चालेल। आता आपण ज्या बाउल मध्ये केकचं मिश्रण तयार करणार आहोत त्या भांड्यामध्ये किंवा त्या बाउल मध्ये आपल्याला 1 वाटी दही घ्यायचं आहे आणि दही हे आपल्याला फेटून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे संपूर्ण दही हे आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे, म्हणजे चिकन करून घ्यायचं आहे। दही चांगलं फेटून झालं की त्यानंतर यामध्ये आपण जी मिक्सर मध्ये बारीक केलेली साखर होती ती ज्या गाळणीने आपण रवा गाळलेला आहे त्याच गाळणीने ही साखर सुद्धा गाळून घ्यायची आहे। साखर सर्व गाळून झालेली आहे। आता हिला दह्यामध्ये मिक्स करून घ्यायची। मिक्स करत असताना एक गोष्ट आता आपल्याला लक्षात ठेवायची आहे, आपल्याला एकाच दिशेने हे सर्व बॅटर फिरवत राहायचं आहे। साखर दह्यामध्ये चांगली मिक्स झाली की त्यानंतर 1 वाटी तेल आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि तेल सुद्धा ह्या मिश्रणामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे। तेल मिक्स करत असताना थोडा वेळ लागेल, पण आपण हात कंटिन्यू चालू ठेवला की तेल हे ह्या मिश्रणात चांगलं एकजीव होऊन जातं। तेल मिक्स झाल्यानंतर रवा यामध्ये आपल्याला मिक्स करायचा आहे। रवा मिक्स करत असताना आपल्याला हा थोडा थोडा करून यामध्ये मिक्स करायचा आहे, एकदम रवा नाही घालायचा, नाहीतर त्याच्या गुठळ्या तयार होतील। तर थोडा थोडा रवा आपल्याला घालत जायचा आहे आणि सर्व मिश्रण एकत्र करत जायचं आहे। तुम्ही बघू शकता अगदी घट्टसर हे मिश्रण आता तयार झालेलं आहे। त्यानंतर यामध्ये मी आता 1 वाटी दूध घालून घेते। दूधही आपल्याला धीरे धीरे करून ह्या मिश्रण मध्ये आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। बघा दूध टाकल्यानंतर हळूहळू हे जे बॅटर आहे ते फेटत जायचं आहे, पण लक्षात ठेवायचं आहे की हे बॅटर आपल्याला एकाच दिशेने फेटत जायचं आहे। हळूहळू करत तुम्ही बघू शकता दूधही या सर्व मिश्रणात चांगलं एकजीव झालेलं आहे। ह्या व्हिडिओमध्ये केक बनवण्यासाठी जे प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते प्रमाण अगदी परफेक्ट आहे, त्यामुळे तुम्ही एकाच प्रयत्नात हा केक तयार करू शकता। सर्व बॅटर मिक्स झाल्यानंतर आपल्याला अर्धा तास हे बॅटर मुरत ठेवायचं आहे, कारण आपण यामध्ये रवा घातलेला आहे, तर रवा चांगला मुरू द्यायचा आहे। तोपर्यंत आपल्याला केकची तयारी करून घ्यायची आहे, म्हणजेच ज्या बाउलमध्ये आपण केक तयार करणार आहोत त्या भांड्याला सर्व बाजूने तेल हे लावून घ्यायचं आहे। त्यानंतर मी त्यावर मी थोडं मैदा टाकून घेतलेला आहे, जेणेकरून हे जे सर्व मिश्रण आहे ते सुटसुटीत होईल। तुम्ही यावर कॉर्नफ्लॉवर घातलं तरी सुद्धा काही हरकत नाही, जेणेकरून ही जी चेरी आहे ती सुटसुटीत केक मध्ये राहील। तिसरं महत्वाचं म्हणजे आपण ज्यामध्ये केक करणार आहोत, आता मी कुकर मध्ये हा केक करून दाखवणार आहे, त्यामुळे कुकर मध्ये मी मीठ घेतलेलं आहे। मीठ खाली पसरवून घ्यायचं आहे, त्यावर स्टँड ठेवायचं आणि हा जो कुकर आहे आपल्याला प्री हिटिंग साठी गॅसवर ठेवून द्यायचा आहे। तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट हा माझा कुकर आहे, ज्यामध्ये भांड अगदी परफेक्ट बसत आहे। आता कुकरचं मी काय केलेलं आहे, शिटी आणि रिंग काढून घेतलेली आहे आणि कुकर प्री हिटिंग साठी ठेवून दिलेला आहे। म्हणजेच गॅसवर मी कुकर मीडियम फ्लेमवर तापण्यासाठी ठेवलेला आहे। आता अर्धा तासानंतर बॅटर बघू शकता खूप सारं घट्ट झालेलं आहे। आता यामध्ये मी 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकून घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी दूध घातलेलं आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। मला हे मिश्रण थोडं घट्ट वाटलं, त्यामुळे मी अजून अर्धी वाटी यामध्ये दूध घालून घेतलेलं होतं। आता हे सर्व मिश्रण चांगलं फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जे टाकलेलं सोडा आणि बेकिंग पावडर आहे ते सर्व यामध्ये एकत्र होऊन जाईल। याच बॅटर मध्ये मी तुटी फ्रुटी सुद्धा घातलेले आहेत, की जेणेकरून आपण ज्यावेळेस केक खाऊ त्यावेळेस त्या आतून खूप छान लागतील।
तुम्ही बघू शकता आता थोडं बॅटर हे सैलसर झालेलं आहे। अशाच प्रकारचं केक बनवण्यासाठी आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी हवी असते। केक करण्यासाठी हे बॅटर आता पूर्णपणे रेडी आहे। केकच्या भांड्यामध्ये हे बॅटर आपल्याला टाकून घ्यायचं आहे। बघा मस्त असं बॅटर खूप छान झालेलं आहे। आता त्याच्यात जेवढं मावतं तेवढं मी बॅटर भांड्यात टाकून घेतलं आणि वरतून सुद्धा मी ह्या केकला टुटी फ्रुटी घालून घेतलेले आहेत। बघा अशा प्रकारे मस्त सर्व बाजूंनी टुटी फ्रुटी हे आपल्याला टाकून घ्यायचे आहे। ह्या भांड्याला थोडंसं असं टॅप टॅप करून घ्यायचं, म्हणजे त्यामध्ये जर एअर अटकली असेल तर ती बाहेर निघून जाते। कुकर आपला चांगला गरम झालेला आहे, मस्त असा आतून चांगला हीट झालेला आहे। आता यामध्ये हळूच मी ज्या केकचं भांडं आहे ते ठेवून घेते। केकचं भांडं ठेवत असताना जरा काळजी घ्यायची, कारण भांडं गरम आहे त्यामुळे हाताला चटका लागू शकतो। केकचं भांडं कुकरमध्ये व्यवस्थित ठेवल्यानंतर याला वरतून झाकण लावून घ्यायचं आहे। कुकरचं झाकण लावत असताना लक्षात ठेवायचंय शिटी आणि रिंग आपल्याला नाही लावायची आहे। सुरुवातीला मी 20 मिनिटं हा केक प्रीहीट होऊ दिला, मधून चेक केलं तर तो थोडासा बाकी होता, त्यानंतर परत 10 मिनिटं याला होऊ दिलेला आहे। टोटल 30 मिनिटं ह्या केकला मी गॅसवर हीट करून घेतलेला आहे। त्यानंतर भांडं काढून घ्यायचं, त्याला थंड होऊ द्यायचं। थंड झाल्यानंतर सुरी केकच्या अशा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आजूबाजूने फिरवून घ्यायची आणि भांड्याला वरतून ठोकून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून तो खालून मोकळा होतो आणि आजूबाजूनेही तो सुटसुटीत होतो। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे केक हा भांड्यातून काढून घ्यायचा आहे। केक बेक होत असतानाच त्याचा खूप मस्त असा सुगंध येत होता। तुम्ही बघू शकता केकला रंगही खूप छान आलेला आहे आणि दिसायलाही खूप छान दिसतो आहे। अगदी स्पॉन्जी हा केक तयार झालेला आहे। तुम्हाला आज मी ही दाखवलेली शिवजयंती स्पेशल केकची रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा। सोबतच तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, जेणेकरून मी जेव्हाही असेच चांगल्या रेसिपी अपलोड करेन त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही वेळेवर माझे व्हिडिओ बघू शकाल। सोबतच तुमचे शिवप्रेमी मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर नक्की करा।